आज बाजारात साखर किरकोळ उच्चांकी दर 72 रुपये किलोने विकत आहे. जर केंद्र सरकारने यावर्षी साखर आयात केले नाहीत, तर 2026ला किंवा 27ला उसाला रेट प्रति टन 6,000च्या पुढे मिळेल. कारण यंदा अडसाली ऊसाची लागवडच झालेली नाही. पुढच्या वर्षी नक्कीच ऊस कमी पडणार. परिणामी साखर उत्पादन कमी होईल म्हणून ऊसाची साखरेची दर चढीच राहणार. यावर्षी ऊसाची दर वाढायला आणि आमच्या पालकमंत्री मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने नदीत पाणी असतानाही आमच्या बाजूकडील शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना 8 तासाऐवजी 2 तास विद्युत पुरवठा करून आमच्या ऊसाची कधीही न भरून येणारे नुकसान केले आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कलेक्टर साहेबांसमोर बसून विजयपूरच्या पालकमंत्री किंवा कलेक्टर साहेबाला फोन करून विचारायला पाहिजे होता. आम्ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची नदीकाठचे बाजूकडील सीमावर्ती भागात भीमा नदीच्या काठच्या शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना वीज पुरवठा 8 तासाऐवजी 2 तास करून पिण्यासाठी पाण्याची बचत करणार आहोत आणि आपणही तसे करावे. मग विजयपूरचे पालकमंत्री किंवा कलेक्टर साहेब नाही ऐकले तर आमच्याकडचेही 2 तासाचे विद्युत पुरवठा रद्द करून पूर्वीप्रमाणे 8 तास द्यायला पाहिजे होते. आम्हाला 8 तासाऐवजी 2 तास विद्युत पुरवठा केल्याने आपले पाणी बचतीचा कोणतेही उद्देश सफल झाले नाही. सीमावर्ती भागातील कर्नाटकच्या शेतकऱ्यांनी भरपूर पाण्याचा वापर करून त्यांचे ऊस जपले आहेत. आमच्या सरकारने असे न करता बिनदिक्कतपणे 8 तासाऐवजी 2 तास वीज पुरवठा करून 6 तास कपात केल्याने आमचे न भूतो न भविष्यही कधीही भरून न येणारे नुकसान या सरकारने केलेले आहे. गेल्या 12 वर्षापासून साखरेच्या दरामध्ये 1 रुपयाचा सुद्धा वाढ झालेली नाही. नुकतेच एका किलोला 10 ते 15 रुपये वाढ झाल्याने किती खटाटोप चालत आहे सरकारची. 20 लाख टन साखर निर्यात करणे, यंदा साखर कारखाने 15 दिवस अगोदर चालू करणे, 10 लाख टन साखर निःशुल्क आयात करणे, कारखाना व व्यापाऱ्यांच्या साठेबाजीवर नियंत्रण ठेवणे असे अनेक उपाय केंद्रीय वाणिज्य मंत्री प्रल्हाद जोशी साहेब व त्यांच्या सरकारने करत आहे.